नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मंदाकिनीने फोन करता क्षणी इकडे तिच्या म्हणजे मलिकाच्या डोक्यात एक वेगळाच प्लान शिजवून मलिका आता समरकडे येते आणि म्हणते की समर, अरे स्वानंदीच्या त्या आई आहेत ना, त्या माझ्याकडे पैसे मागतात. आता समर रागाने मोठे डोळे करून मलिकाकडे बघत म्हणतो की किती पैसे मागतात. तर मलिका म्हणते 5 लाख. समर म्हणतो काय? तर मलिका म्हणते हो, एवढी मोठी रक्कम होती म्हणून मी तुला सांगितलं नाही असे आता मलिका समरला सांगते. आता मलिका म्हणते की मला असं वाटलं की मी तुझ्या कानावर घालूयात, म्हणजे मी जर परस्पर पैसे दिले तर तू पुन्हा तुला वाईट वाटू नये किंवा वेगळं वाटू नये म्हणून मी तुझ्या कानावर घातलं असे मलिका समरला सांगते. मलिका म्हणते परत असं व्हायला नको की तुला यातलं काही माहिती नाही म्हणून. समर मलिका म्हणते की पण त्यांनी परत परत मागितले तर प्रॉब्लेम होईल म्हणून मी तुला सांगते. मलिका म्हणते बघणारे समर, होणारे व्याही लग्नाच्या अगोदरच पैसे मागतायत ते बरं दिसत नाही. तेव्हा आता समर म्हणतो की माहिती आहे काकू. तर मलिका म्हणते की मग अशा लोकांशी आपण सोयरीक जुळवतोय समर. समर म्हणतो कळतंय मला, पण लग्नाच्या वेळेस त्यांना पैशाची गरज असू शकते. आता समर म्हणतो की एवढे पैसे एक काम करा, आपण ना त्यांच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर करू. तर मलिका म्हणते नको नको, एवढे पैसे बँक अकाउंटला ट्रान्सफर करायला नको, आपण त्यांना कॅश देऊयात, म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनी मागायला नको ना. समर म्हणतो ठीक आहे, मी आनंदला कॅश द्यायला सांगतो. तर तेव्हा मलिका खुश होते आणि मलिका तिथून निघून जाताच इकडे समर विचारात पडतो. इकडे आता स्वानंदी तिच्या घरामध्ये लाडू बनवत असताना पटकन आता समरची आजी आता स्वानंदीला फोन करतात आणि म्हणतात अगं स्वानंदी, तुमचे फोटो आले बरं का आणि तू किती छान दिसतेस. तर ते ऐकून स्वानंदी आजीला आभार मानत थँक्स करते. स्वानंदी म्हणते पण काल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तो गॅस सुरूच राहिला, पण मला माहिती नाही हे सगळं कसं घडलं ते. आजी म्हणते ते सोडून ते होतं कधी कधी असं स्वानंदी. आता आजी म्हणते की हे बघ अगं, पिंट्या सगळ्यांसाठी सगळं काही करतो म्हणून सगळ्यांमध्ये त्याचा जीव अटकला म्हणून तो तुला तसा बोलला, पण त्याचं बोलणं सोडून दे, मनावर घेऊ नको स्वानंदी. स्वानंदी म्हणते की पण आई चूक तर झालीच ना माझ्या हातून. तेव्हा आता आजी म्हणते की मग त्याची तुला शिक्षा मिळायलाच हवी. स्वानंदी म्हणते काय? तर आजी म्हणते मग तुझ्या हातचे लाडू मला पुन्हा पाठवून दे खाण्यासाठी. स्वानंदी म्हणते हे काय, मी लाडूच बनवते आजी. आजी म्हणते की म्हणून त्याचा घमाट इथपर्यंत आलाय. स्वानंदी म्हणते मी तुम्हाला आणून देते. तर आजी म्हणते की थांब थांब, मीच कोणाला तरी पाठवून देते. आजी म्हणते एक काम कर ना, पिंट्या दादालाच मी तुला पिकअप करायला पाठवते. तर स्वानंदी म्हणते ठीक आहे. आजी म्हणते की बरं मी फोन ठेवते, कारण आमची दिवाळीची किटी पार्टी असते त्याबद्दल बोलायचंय. इकडे आता समरने मलिकाला 5 लाख रुपये देताच मलिका बेडरूममध्ये येऊन अंशुमनला ते 5 लाख रुपये देते आणि म्हणते जा त्या गुंडांच्या थोबाडावर मारून ये. तर लगेच अंशुमन तेथून निघून जातो. आता इकडे त्यानंतर मलिका ही मंदाकिनीला फोन करते. हसतच मंदाकिनी म्हणते की बोला ना व्याहीनबाई. तेव्हा मलिका म्हणते की हे बघा, मी समरला विचारले पैसे देण्यासाठी, पण तो पैसे द्यायला तयारच होत नाहीये. तेव्हा मंदाकिनी नाराज होते. मंदाकिनी म्हणते की का तयार होत नाही? अहो मी पैसे परत करणार आहे, तुम्ही त्यांना सांगितलं नाही का? मलिका म्हणते की मी त्याला सांगितलं पण तो तयारच होत नाहीये. मलिका म्हणते की सारखं सारखं मी त्याला नाही विचारू शकत, कारण एकदा का त्याचा रागाचा पारा चढला मग त्याला कोणीच समोर दिसत नाही. आणि मंदाकिनी आता फोन ठेवते आणि विचार करते आणि म्हणते की हे माणसे म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं. आता इकडे आजीने लाडू आणण्यासाठी आता समरला पाठवलेलं असतं. समर स्वानंदीच्या घरासमोर येता स्वानंदी लाडू घेऊन येते आणि म्हणते की काल जे काही झालं ना त्याबद्दल मी माफी मागते. तेव्हा समर म्हणतो की जाऊ द्या सोडून आता. स्वानंदी म्हणते की तुम्ही का मला सॉरी म्हणताय? तेव्हा समर म्हणतो की आजीसाठी. समर म्हणतो की अहो आमची आजी खूप हट्टी आहे, तिने ना तुम्हाला उगाच त्रास दिला लाडूसाठी. स्वानंदी म्हणते नाही हो, मी लाडू पाठवणारच होते तुमच्या घरी, तुमच्यासाठी पण बनवले आणि तुमच्या घरच्यांसाठी पण बनवले. तेव्हा आता समर म्हणतो कसले लाडू आहेत? तर स्वानंदी म्हणते बेसनाची. ती ऐकताच आता समर म्हणतो वाव. आता पटकन स्वानंदी तिच्या हातातील लाडूचा डबा आता समर समोर धरते. तर पटकन आता त्यावरती सॅनिटायझरचा स्प्रे मारून समर तो लाडूचा डब्बा आपल्या हातात घेतो. स्वानंदी म्हणते तुम्ही सुद्धा खाऊन बघा बरं का. तर समर म्हणतो नाही नाही मी नाही खात. स्वानंदी म्हणते की अहो मी घरी बनवलेत. स्वानंदी म्हणते ठीक आहे, मग तुम्ही आजीला हे लाडू खायला द्या आणि त्यांना सांगा कसे वाटले लाडू. समर म्हणतो ठीक आहे. आता पटकन तो लाडूचा डब्बा घेऊन समर गाडीमध्ये बसतो आणि पटकन आता स्वानंदी बाहेर कुठे दिसत नाही आणि ती गेली आहे असे समजताच तो लाडूच्या डब्याचं झाकण उघडतो. त्याचा तो घमघमाट बघून आता समरला आता काही
खूप बेचैन होत असते आणि पटकन त्या लाडूचा स्मेल घेऊन समर तो लाडू खातो, तर तो लाडू खूप सुंदर असा चवीचा बनलेला असतो आणि पटकन एका पाठीमागून एक समर आता खूप लाडू खातो आणि तो लाडू खाता क्षणी इकडे आता समर म्हणतो, वाव, साजूक तुपाचा सुगंध आणि एवढा सुंदर लाडू. आणि तेवढ्यात आता एका पाठोपाठ लाडू खात असतानाच पटकन स्वानंदी पाठीमागे येते आणि काचेतून आता समर लाडू खात असताना बघताच स्वानंदी खुश होऊन काचेवर टकटक असा आवाज करते. समर डचकतो. आता समर काच उघडतो तर स्वानंदी म्हणते की अहो, करंजीचा डब्बा राहिला होता. समर म्हणतो काय? आता समरच्या हातात लाडू असतो. समर स्वानंदीला म्हणतो की अहो, हा लाडू ना मी खात नव्हतो, बघत होतो आणि मी फक्त मिठाई खातो नाही का? तर स्वानंदी म्हणते बरोबर आहे. आता समरच्या तोंडाला लाडूचा आता पार्ट अटकलेला चिटकलेला असतो आणि तेवढ्यात आता स्वानंदी आता हाताने खुणा करून त्यांच्या तोंडाला लाडूचा पार्ट चिटकला असल्याचे सांगते. तर समर तोंडाला हात लावतो आणि पटकन आता तो लाडूचा पार्ट आता त्याच्या हाताला चिकटतो. तर समर आता खूप शर्मेने मान खाली घालतो. तर हसतच स्वानंदी तेथून निघून जाते आणि स्वानंदी आता बाय बाय करत आता तिथून निघून जाते. आता इकडे अंशुमन 5 लाख रुपये घेऊन गुंडांना बोलावून आता ते 5 लाख रुपये समोर धरतो आणि म्हणतो पहिल्यांदा आमचा कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करा. तर ते गुंड पुन्हा ओरडतात. तर अंशुमन म्हणतो हे बघा, जास्त काही केलं तर पैसेसुद्धा मिळणार नाही, कॉन्टॅक्ट ताबडतोब डिलीट करा, हे पैसे घ्या आणि निघा. तर तो गुंड त्याच्या मोबाईलमधून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करतो आणि त्यानंतर पैसे घेऊन ते गुंड निघून जातात. दुसरीकडे समर हा आता तो लाडूचा डब्बा घेऊन आजीकडे येतो आणि म्हणतो की आजी, हे घे लाडू, त्या स्वानंदी मॅडमने दिलेत. आता पटकन आजी म्हणते की एवढ्या वेळपासून मला का नाही सांगितलं? पटकन आजी लाडूचा डबा उघडते आणि म्हणते हे काय? अरे, यामध्ये तर 3च लाडू. स्वानंदीने 3 लाडू कसे पाठवले? तर समर म्हणतो अरे बापरे, त्यांनी चक्क फक्त 3च लाडू कसे पाठवले? समर म्हणतो की अरे बापरे, बाकीचे लाडू कुठे गेले असतील? आजी म्हणते की आता तूच सांग कुठे गेले असतील. आता असं तर समर म्हणतो मला काय माहिती आजी. आजी म्हणते मला माहिती आहे ना, मधल्यामध्ये एका बोक्याने खाऊन फस्त केलेत लाडू. समर म्हणतो की तसं नाही का आजी, एकच लाडू मी फक्त खाऊन बघितला, चव कशी आहे ती. समर म्हणतो माझ्या आजीला लाडू द्यायचा तो चांगला आहे की वाईट हे नको का बघायला? तेव्हा आता आजी म्हणते थांब, मी स्वानंदीलाच विचारते. तर समर म्हणतो त्यांना कशाला विचारते? अगं आजी, मी तुला सांगतो ना. समर म्हणतो आपला ड्रायव्हर आहे ना तो गोविंद, फार लबाड आणि चतुर आहे, त्यानेच खाल्ले असतील. आता त्यातला अर्धा लाडू आजी स्वतः खाते आणि म्हणते की साजूक तुपातला लाडू, पिंट्या घे तू पण अर्धा. तेव्हा आता समर नकळतपणे बोलून जातो अगं नको गा आजी, मी माझं खाऊन झालंय मागाशीच. तर आजी मोठे डोळे करून आता समरकडे बघते आणि आजी म्हणते खरंच स्वानंदीच्या हाताला सुगरणीची चव आहे. आजी म्हणते आता माझी चिंता मिटली. अरे पिंट्या, तुला ना आता ती चांगलं चुंगलं करून खाऊ घालेल. आता पटकन आजी ही पुन्हा आता स्वानंदीला फोन करते. तर स्वानंदी म्हणते की आजी, अगं लाडू आवडले का? तेव्हा आजी म्हणते की मलाही आवडले आणि पिंट्यालाही आवडले. तर लगेच आता स्वानंदी म्हणते की त्यांनी खाऊन बघितले का? तसेच म्हटले. आजी म्हणते आता तर माझी खात्रीच पटली, तुमचा संसार नक्की खूप सुखाचा होणार आहे. स्वानंदी खुश होते. आता आजी स्वानंदीला म्हणते की उद्या लवकर ये, स्वानंदी आपल्याला मंगळसूत्र बनवायला जायचंय. आता त्यानंतर इकडे स्वानंदी बाबांकडे येते आणि म्हणते की उद्या ना आपण दागिने बनवायला जाणारच आहोत, तर मला वाटतंय आपण आदिराचं मंगळसूत्रसुद्धा बनवून टाकूयात. स्वानंदीचे बाबा म्हणतात की चालेल ना. तर तेवढ्यात मंदाकिनी म्हणते की ये. मंदाकिनी म्हणते की ज्या दुकानातून आपण दागिने बनवणार आहोत ना, त्या दुकानातून अजिबात मंगळसूत्र बनवायचं नाही. मंदाकिनी म्हणते की आपण आपल्या नेहमीच्या सुताराकडूनच दागिने म्हणजे ते मंगळसूत्र घेऊ. मंदाकिनी म्हणते की तुम्हाला ती काही बोलली का? तर स्वानंदी म्हणते की ती कशाला काही बोलेल, ती अंडरस्टँडिंग मुलगी आहे. स्वानंदी म्हणते की आदिराचं रोहनवरती खूप प्रेम आहे, ती असं म्हणणारच नाही. मंदाकिनी म्हणते की तू तिथे मंगळसूत्र कसं घेणार आहे, चोरी करणार आहे का तू? तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं बेसिक आहे, आम्ही कमवतोय आई. काय बोलतेस तू? मंदाकिनीकडे बघत आता स्वानंदी म्हणते की माझ्या शेविंगमधून हे मंगळसूत्र मी घेणार आहे. तर स्वानंदीचे बाबा त्यासाठी नकार देत म्हणतात स्वानंदी अजिबात नाही, तू तुझं सेव्हिंग वापरायचं नाही, ते पैसे सगळे तू स्वतःसाठी ठेव असे स्वानंदीचे बाबा स्वानंदीला सांगतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात की त्याचे पैसे मी देतो. स्वानंदीला आता रोहन नकार देतो. तर स्वानंदी म्हणते की असं कसं, घर आपलं आहे, माणसे आपली आहेत, तेव्हा अदिरासुद्धा आपलीच आहे. स्वानंदी म्हणते की पुरे आता हा विषय इथेच संपला. तर रोहन आता स्वानंदीकडे बघतो
आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इकडे स्वानंदी मंदाकिनी आता अधीरासोबत आणि मलिकासोबत आता दागिने बनवायला मोठ्या सोनाराच्या दुकानात येतात आणि तिथे आता सगळेजण आता नेकलेस हार बघू लागतात. तर त्याच वेळेस आता इकडे मलिकाने मोठा डाव आखलेला असतो आणि सगळ्यात मोठा हार मलिका आता मंदाकिनीच्या पिशवीमध्ये टाकते आणि त्यानंतर आता सगळेजण दागिने तयार केल्यानंतर बाहेर जाऊ लागतात. तर त्याच वेळेस आता काउंटरवर असलेला तो मॅनेजर आता मंदाकिनीला अडवतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी मॅडम, आमचा एक मोठा हार दिसत नाही आहे आणि तुमची बॅग जरा दाखवा. तर मंदाकिनी बॅग पुढे करताच आता तो मॅनेजर त्या बॅगमध्ये हात घालतो आणि त्या बॅगमध्ये आता मॅनेजरला तो हार मिळालेला असतो. तर ते बघून आता अधीरा स्वानंदी सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर मलिका खुश होते कारण मलिकाने तिच्या स्वतःच्या हाताने तो हार मंदाकिनीच्या बॅगमध्ये ठेवलेला असतो. तर हुशार स्वानंदी आता लगेच म्हणते की आपण CCTV फुटेज चेक करूयात का. आणि त्यानंतर आता CCTV फुटेज चेक करताच मलिकाने तो हार मंदाकिनीच्या बॅगमध्ये ठेवल्याचे सत्य समोर येऊन मोठा धमाका उडालेला असतो आणि मलिकाचा खरा चेहरा आता CCTV फुटेज बघता क्षणी आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि सगळं मलिकाने घडून आणलं हे सत्य स्वानंदी समोर येते. आणि त्याच वेळेस आता गॅससुद्धा मलिकानेच चालू ठेवला असेल आणि हे सगळं कटकारस्थान मलिकाचे असल्याचे सत्य आता स्वानंदी समोर येऊन स्वानंदी काय करणार आणि स्वानंदी आता समरला सांगून समोर मलिकाचा खरा चेहरा कसा येतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.